नमस्कार मित्रहो, मी विशाल मस्के आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण एफआयआर संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे। एफआयआर कोण करू शकतो, एफआयआर कुठे करायचा, कसा करायचा, त्यामध्ये कुठल्या बाबी आल्या पाहिजेत, याची संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तुम्ही जर अद्यापपर्यंत तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटन मध्ये देत आहे। त्याचबरोबर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देखील मी शेअर केलेली आहे। तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता। तर आज आपण एफआयआर मध्ये नेमकी काय डिटेल माहिती असायला पाहिजे किंवा एफआयआर कसा असतो हे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर अद्यापपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया चॅनल लगेच सबस्क्राईब करा। चला तर मग जाणून घेऊया एफआयआर संदर्भात डिटेल माहिती। मित्रहो, आपण जर कधी एफआयआर पाहिला असेल तर आपल्या लक्षात आलं असेल की एफआयआरच्या सर्वात प्रथम एफआयआर कोणत्या कलमाखाली दाखल केलेला आहे, कोणत्या कायद्यानुसार दाखल केलेला आहे याची माहिती दिलेली असते। त्याचबरोबर मुद्दा क्रमांक 1 जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये तो एफआयआर कुठं दाखल केलेला आहे, कधी दाखल केलेला आहे, त्याची वेळ आणि तारीख, त्याचबरोबर कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला आहे हे देखील मुद्दा क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर आपण एफआयआर मधील जर मुद्दा क्रमांक 2 पाहिला तर मुद्दा क्रमांक 2 मध्ये तो जो कोणताही एफआयआर आहे त्याच्यामध्ये जे कोणते कलम लावलेले आहेत, जी कोणती घटना घडलेली असली एखादी, त्या घटनेला अनुरूप जे काही कलम आहेत तर ते कलम हे मुद्दा क्रमांक 2 मध्ये आपल्याला एफआयआर मध्ये दिसून येतील। आपण जर एफआयआर मधील मुद्दा क्रमांक 3 पाहिला तर आपल्या लक्षात येईल की अक्युरन्स ऑफ ऑफेन्स म्हणजे त्या गुन्ह्याची डिटेल्स या मुद्दा क्रमांक 3 मध्ये दिलेली आहे। गुन्हा कुठं घडला, कधी घडला, किती वाजता घडला, किती वाजल्यापासून किती वाजलेपर्यंत घडला, याची माहिती ही मुद्दा क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आपण एफआयआर मध्ये जर मुद्दा क्रमांक 4 पाहिला तर त्या मुद्दा क्रमांक 4 मध्ये आपल्याला त्या जी काही आपण माहिती दिलेली आहे एफआयआर मध्ये तर ती कशा प्रकारे पोलीस स्टेशनला प्राप्त झाली याचा खुलासा हा मुद्दा क्रमांक 4 मध्ये दिलेला असतो। म्हणजे ती माहिती तोंडी मिळाली, लेखी मिळाली, पोस्टाने मिळाली, ऑनलाईन मिळाली, जशी कशी माहिती मिळाली असेल तर त्याचा खुलासा हा मुद्दा क्रमांक 4 मध्ये देण्यात येतो। एफआयआर मधील मुद्दा क्रमांक 5 हा घटनास्थळासंदर्भात नमूद केलेला असतो। घटना कुठे घडलेली आहे, पोलीस स्टेशन पासून उत्तरेला घडली, पूर्वेला घडली, पश्चिमेला घडली, दक्षिणेला घडली, त्याचबरोबर किती अंतरावर घडली, त्याचबरोबर कोणत्या बीटमध्ये घडलेली आहे, आपल्या पोलीस स्टेशनमध्ये घडली की इतर दुसऱ्या कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेली, या संदर्भातील माहिती मुद्दा क्रमांक 5 मध्ये आपल्याला दिसून येईल। त्याचबरोबर मुद्दा क्रमांक जर 6 पाहिला आपण तर त्याच्यामध्ये जो कोणी व्यक्ती तक्रार देण्यासाठी गेलेला आहे त्या व्यक्तीच्या संदर्भातील माहिती डिटेलमध्ये दिलेली असते। त्या व्यक्तीचं नाव काय आहे, त्या व्यक्तीचं वय काय, त्या व्यक्तीचा पत्ता काय आहे, या संदर्भातील माहिती ही मुद्दा क्रमांक 6 मध्ये आपल्याला दिसून येते। मित्रहो, एफआयआर मधील जर आपण मुद्दा क्रमांक 7 पाहिला तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे। कारण या मुद्द्यामध्येच आरोपीची जी काही माहिती असेल ती माहिती या मुद्दा क्रमांक 7 मध्ये आपल्याला पाहायला मिळते। मित्रहो, आपण जर मुद्दा क्रमांक 7 पाहिला एफआयआर मध्ये तर हा मुद्दा क्रमांक 7 हा खूप महत्वाचा भाग आहे। कारण जो काही एफआयआर दाखल केलेला आहे तर तो कोणाच्या विरोधात दाखल केलेला आहे, कोणत्या आरोपीच्या विरोधात दाखल केलेला आहे तर त्या आरोपीची माहिती ही आपल्याला या मुद्द्यामध्ये पाहायला मिळते। एफआयआर मधील मुद्दा क्रमांक 8 हा डिले संदर्भात असतो। म्हणजे जर आपल्याला तक्रार दाखल करण्यासाठी विलंब झाला तर तो विलंब का झाला याची कारणे आपल्याला दाखल करावी लागतात। त्याचबरोबर मुद्दा क्रमांक 9 जर त्या गुन्ह्यामध्ये जर काही प्रॉपर्टी समाविष्ट असेल तर त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात हा मुद्दा क्रमांक 9 आपल्याला दाखल करावा लागतो। त्याचबरोबर मुद्दा क्रमांक 10 जी काही प्रॉपर्टी त्या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्याचं मूल्यमापन हे देखील पोलिसांना करावं लागतं। त्याची माहिती ही मुद्दा क्रमांक 10 मध्ये दाखल केलेली असते। मुद्दा क्रमांक 11 याच्यामध्ये इन्क्वेस्ट संदर्भात माहिती दिलेली असते। जर एखाद्या घटनेमध्ये एखादा व्यक्ती जर मयत झालेला असेल
एक किंवा अनेक व्यक्ती, तर त्याच्या संदर्भातील जो काही मृत्यूचा अहवाल आहे तो अहवाल त्या मुद्द्यामध्ये समाविष्ट करावा लागतो. आता आपण वळणार आहोत मुद्दा क्रमांक 12. मित्रहो, एफआयआर मधील मुद्दा क्रमांक 12 हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण आपण एफआयआर मध्ये नेमकी आपली घटना काय आहे ही या 12 नंबरच्या मुद्द्यामध्ये नमूद करावी लागते. तुमची जशी काही घटना असेल, जी काही घटना असेल ती आहे तशी त्याचं वर्णन या 12 नंबरच्या कॉलम मध्ये पोलिसांना दाखल करावं लागतं. त्या एफआयआर मध्ये काय घटना घडलेली आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण थेट 12 नंबरच्या मुद्द्याकडे जाऊन आपण त्याच्यामध्ये काय जे काही लिहिलेलं आहे ते वाचून घेऊन घटनेच्या संदर्भातील आपण पूर्ण माहिती एफआयआर मधून मिळवू शकतो. एफआयआर मधील मुद्दा क्रमांक 13 की 12 मध्ये जी काही माहिती दिलेली आहे घटनेसंदर्भातील, ती घटनेसंदर्भातील माहिती मुद्दा क्रमांक 2 मध्ये जे काही नमूद केलेले कलम आहेत त्याच्याशी अनुरूप असते किंवा त्या घटनेनुसार जो एफआयआर दाखल केलेले जे कलम लावलेले आहेत त्याच्यानुसार त्या एफआयआर वर काय कारवाई केली, तपास कोणाकडे दिलेला आहे याच्या संदर्भातील ही माहिती मुद्दा क्रमांक 13 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 1 ते 13 मुद्दे आपण पाहिलेले आहेत. आता 14वा मुद्दा की जी काही आपण तक्रार दिलेली आहे, घटनास्थळ पाहिलं, आपण वेळ पाहिली, दिनांक पाहिली, पोलीस स्टेशन पाहिलं, आरोपी पाहिले, तक्रारदार पाहिले, जी काही घटना दिली, कशी दिली, काय दिली 12 नंबर मध्ये तेही पाहिलं आपण. त्याच्यानंतर आपण तपास कोणाकडे दिला, त्या अधिकाऱ्याचं पद काय आहे याच्या संदर्भातील माहिती ही 13 नंबर मध्ये असते. आता हा सगळा आपला पूर्ण एफआयआर पूर्ण झालेला आहे. याच्यानंतर 14 नंबरला ज्या कोणी व्यक्तीने तक्रार दिलेली आहे त्या व्यक्तीला स्वतःची सही करावी लागते. म्हणजे मुद्दा क्रमांक 14 हा तक्रारदाराच्या सहीसाठी राखीव ठेवलेला आहे. त्याचबरोबर मुद्दा क्रमांक 15, आता हा मुद्दा क्रमांक 15 याच्यामध्ये तक्रारदाराने काही करण्याची आवश्यकता नाहीये, तर हा स्पेशली पोलिसांसाठी राखीव ठेवलेला मुद्दा आहे की पोलिसांनी न्यायालयामध्ये हा एफआयआर केव्हा पाठवला त्याची तारीख ही मुद्दा क्रमांक 15 मध्ये पोलिसांनी नमूद करावायची असते. तर मित्रांनो, आपण आज ही एफआयआर संदर्भातील माहिती पाहिलेली, यावेळेस पूर्ण माहिती कंप्लीट केली जाते, त्याच वेळेस एफआयआर पूर्ण होतो. आणि त्याचबरोबर जो कोणी एफआयआर दाखल करून घेणारे अधिकारी असतील त्यांच्या सह्या देखील या एफआयआर वर कराव्या लागतात. त्याचबरोबर ज्या पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केलेला आहे त्या पोलीस स्टेशनचा शिक्का या एफआयआर वर घ्यावा लागतो. त्याचबरोबर जी काही एफआयआरची प्रत असेल तर ती एक प्रत विनामूल्य जो कोणी तक्रारदार असेल त्या तक्रारदाराला देण्याची तरतूद ही कायद्यामध्ये आहे. त्यामुळे जर पोलीस स्टेशन मधून ती प्रत मिळाली नसेल तर तुम्ही त्या प्रत मिळवण्यासाठी पोलिसांकडे आग्रह करा आणि तुमचा हक्क, तुमची प्रत तुमच्या ताब्यामध्ये घ्या. चला तर मित्रहो, आज एवढीच माहिती तुम्हाला सांगतो. यानंतरच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.